रोकना चाहिए, रोकना चाहिए, रोकना चाहिए। जवान चंदू चव्हाण यांना ऑल इंडिया पॅन्थरचा जाहीर पाठिंबा। सविस्तर वृत्त। येत्या 2 दिवसावर प्रजासत्ताक दिवस 26 जानेवारी भारतात साजरा करण्यात येणार आहे आणि देशाचे रक्षक जवान यांना आमरण उपोषण आंदोलन करावे लागत आहे। याच्यापेक्षा मोठे दुर्दैव कोणतेच नाही। या जवानांवर लागलेला कलंक मिटविण्यासाठी त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी ते धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत आहेत। जवान चंदू चव्हाणांच्या उपोषणाला आणि सर्व जवानांना ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांच्या वतीने व ऑल इंडिया पॅन्थर सेना धुळे जिल्हा युनिटच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत। जवानांच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात, अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी। बडतर्फ केलेल्या सर्व जवानांसाठी ऑल इंडिया पॅन्थर सेना लढा देत राहील। यावेळी उपस्थित ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। धुळे जिल्हा अध्यक्ष सागरभाऊ मोहिते, रत्नशील सोनवणे, अनिताताई सोनवणे, प्रवीण शिंदे, विशाल वाघ, वाल्मिक वाघ, सुनीताताई गोपाळ, आकाश घोडे। ब्युरो रिपोर्ट धुळे संपादक अनिल बोराडे। मी सागर मोहिते, ऑल इंडिया पॅन्थर सेना धुळे जिल्हा अध्यक्ष। गेल्या अनेक वर्षापासून या देशाचे जवान चंदू चव्हाण आणि त्यांची टीम दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत आंदोलन करत आहेत। तरी आता येणारी 26 जानेवारी आहे। बडे बडे नेते, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री हे फक्त शहीद झालेल्या जवानांना म्हणजे बोलायचा अर्थ असा की नुसतं ढोंग करतात। हमारा जवान शहीद हुआ है, इनके लिए नमन है, उनको लिए ऐसा है। तर माझं एक म्हणणे आहे, जे जिवंत असून चंदू चव्हाण आणि त्यांची जी टीम आहे ही शहीद झालेल्या सारखी आहे। गेल्या तीन दिवसापासून त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे। तरी माझी सरकारला, केंद्र सरकारला विनंती आहे की त्यांना कामावर रुजू करून घ्यावे आणि त्यांच्या ज्या ज्या समस्या असतील, ज्या ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण मागण्या मान्य कराव्यात। अन्यथा 26 जानेवारीला मी धुळे चाळीसगाव हायवे हा रास्ता रोको करणार आहे ऑल इंडिया पॅन्थर सेना धुळे जिल्हा युनिटच्या वतीने। हे मी जाहीर करतो। जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान।